मित्रांनो, अखेर IPL 2026चा महाक्लायमॅक्स समोर आलाय. संपूर्ण 70 लीग मॅचेसचा राडा संपलाय आणि प्लेऑफच्या टॉप 4 वाघांची एंट्री फायनल झालीय. मुंबई, चेन्नई आणि कोलकाताचा पत्ता कट झालाय, पण आता खऱ्या युद्धाला सुरुवात होणार आहे. नंबर 1 वर आहे RCB. 18 पॉइंटसह बेंगळुरूने गुणतालिकेत थेट पहिलं स्थान काबीज केलंय. नंबर 2 वर बसलीये गुजरात टायटन्स. 18 पॉइंट्स घेऊन गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. नेट रन रेटच्या फरकामुळे ते RCBच्या खाली आहेत. नंबर 3 वर झेप घेतलीये सनरायझर्स हैदराबादने. शेवटच्या सामन्यात विजय मिळवत 18 पॉइंटसह हैदराबादनं तिसरं स्थान पक्क केले आणि नंबर 4 वर आलीये राजस्थान रॉयल्स. पंजाबला अगदी शेवटच्या क्षणी मागे टाकत राजस्थाननं 16 पॉइंटसह चौथ्या नंबरवर धडक मारली आणि प्लेऑफचं शेवटचं तिकीट खिशात टाकले. आता लढत साधी नाहीये भावांनो, महामुकाबला असणार आहे. क्वालिफायर 1 मध्ये थेट नंबर 1 RCB आणि नंबर 2 गुजरात एकमेकांसमोर भिडणार आहेत. जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये जाणार आणि जो हरेल त्याला अजून एक चान्स मिळणार. पण एलिमिनेटर मध्ये मात्र काळजाचा ठोका चुकणार आहे, कारण तिथे हैदराबाद आणि राजस्थान एकमेकांसमोर उभे टाकणार आहेत. इथे जो हरला त्याचा प्रवास तिथेच संपला. तर मित्रांनो, मुंबई आणि चेन्नईचे फॅन्स आता घरून मॅच बघणार आहेत, पण RCB, गुजरात, हैदराबाद आणि राजस्थान पैकी यावर्षी ट्रॉफीवर नाव कोण कोरणार? पुन्हा एकदा इसाला कप नामदेव होणार की गुजरात बाजी मारणार? का हैदराबाद आणि राजस्थान सगळ्यांना धक्का देणार?